आजचा अभंग आहे. कोणते कारण राहिले यामुळे, जे म्या तुझ बळे कष्ट व्हावे. नाही जात जीव होत नाही हानी, सहजते मनी आठवले. नाही काही चिंता मरतो उपवासी, अथवा त्या म्हैशी गायी व्हाव्या. हे तो तुझ कळे येतेसी अंतरी, लापणीक वरी साच भाव. तुका म्हणे देवा नासिवंतासाठी, पायासवे तुटी करीती तुझ्या. याचा अर्थ आहे, माझ्याकडे असे कोणते कारण आहे म्हणून मी तुम्हाला मुद्दाम कष्ट देईन. माझ्यावर जीव जाण्याचा प्रसंग आला नव्हता किंवा कोणती हानी होत नव्हती. मला कशाची चिंता नाही. मी उपाशी मरतो आहे असेही नाही. माझ्या घरी गाई म्हशी असाव्यात असेही वाटत नाही. सहज मनामध्ये विठ्ठलाचे मी चिंतन करतो आहे. विठ्ठला, माझ्या अंतःकरणात खरा भक्तिभाव आहे की मी वर भक्तीचे सोंग करतो आहे हे तुम्ही जाणताच. तुकाराम महाराज म्हणतात, अज्ञानी लोक नाशिवंत सुखासाठी तुझ्या चरणांचा आश्रयाचा त्याग करतात, हे पाहून वाईट वाटते. हरिभक्तांना या जगातील लोक नाशिवंत सुखासाठी भगवंताच्या चरणांचा आश्रय त्याग करतात हे बघून दुःख होते. हरिभक्त भौतिक इंद्रिय तृप्ती प्राप्त व्हावी म्हणून अज्ञानी लोक भगवंताकडे आणि अन्य देवताकडे नाशिवंत सुखासाठी मागणी करतात. पण त्यांना कळत नाही की एक हरिभक्ती सोडली तर या जगात सर्व काही नाशिवंत आहे. यासाठी भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात, अंतवतु फलम तेषाम तद्भवत्य अल्पमेधसाम, देवान देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि. अर्थात अल्पबुद्धी लोक देवतांची उपासना करतात आणि त्यांना प्राप्त होणारी फळे मर्यादित व अनित्य असतात. देवतांचे उपासक देवलोकांची प्राप्ती करतात, पण माझे भक्त अखेर माझ्या परमधामाची प्राप्ती करतात. यासाठी भगवंताचे भक्त आपल्याला भौतिक सुख प्राप्त व्हावे यासाठी कष्ट देत नाहीत, तर प्रामाणिकपणे शुद्ध अंतःकरणाने भक्ती करतात. जय हरी विठ्ठल.